Hello, Namaskar. This is Sushant Chopra from Elegance Veneers, and we welcome you to today's show named Aki Chat. जहां पर आर्किटेक्ट बात करते हैं इनोवेशन, क्रिएशन एंड ऑफ कोर्स एलिगेंस के बारे में। आज मेरे साथ एक बहुत ही डायनामिक, बहुत ही एनर्जेटिक एंड बहुत ही ग्राउंडेड, हम्बल एंड गुड फ्रेंड ऑफ माइंड, आर्किटेक्ट संदीप येवला. सर, वेलकम टू द शो. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, माझ्या हिशोबाने 15 ते 20 वर्ष, तुम्हाला 15 ते 20 वर्ष झाले असेल प्रॅक्टिस करायला. अगदी. In this 15 to 20 years, sir, how was your journey and how did you started? सुरुवात तुम्ही कशी केली सर? जर्नी म्हणजे माझी अशी म्हणजे जर तसं म्हटलं तर माझे आईवडील प्राथमिक शिक्षक होते, टीचर्स होते. राईट. आणि मी 10th निफाड येथे होतो आणि 11वी नंतर मी नाशिक येथे आलो. जेव्हा मी 7th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हाच माझं ठरलं होतं की आर्किटेक्ट व्हायचं. त्यावेळेस आमच्या स्कूल बिल्डिंगचं काम चालू होतं. त्यावेळेस नाशिकवरून आर्किटेक्ट यायचे, त्यांची पर्सनॅलिटी वगैरे सगळं बघून मी थोडं तेव्हाच इम्प्रेस झालो होतो. अरे हे प्रोफेशन जरा वेगळं वाटतंय जरा असं. नेहमीच आपलं इंजिनियर किंवा हे होण्यापेक्षा. आणि मला सुरुवातीपासून ड्रॉइंगची आवड होतीच, त्यामुळे मी आर्किटेक्चरकडे एक हे झालो. काम केल्यानंतर, एवढं सक्सेस आल्यानंतर आपण जेव्हा फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि चेक करतो सर, की तुमची अशी कोणती साईट होती जी तुमची पहिली साईट होती आणि त्याच्यातून तुम्ही काय शिकलात सर? हां, तर पहिलं प्रोजेक्ट जो होतं ना, माझं रेसिडेन्शियल बंगलो होता. बजेट एकदम नेमकंच होतं, परंतु स्वप्न फार मोठी होती असं. पण मग त्या ह्याच्यात असं शिकायला मिळालं की कुठलंही आपण जेव्हा डिझाईन करतो त्यावेळेस क्लायंटची लाईफस्टाईल, क्लायंटच्या इमोशन्स, त्यानंतर क्लायंटच्या नीड म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स ह्या फार महत्त्वाच्या असतात. ते आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. राईट. तर ते त्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये, आणि तेव्हा माझ्याकडे काहीच कामच नव्हतं, त्यामुळे ते पहिल्याच प्रोजेक्टमध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट इतकं झालं की त्यामुळे क्लायंटच्या जे इमोशन्स असतील, त्याचं बजेट, ह्याचं प्रत्येक याचा मी स्वतः अभ्यास करून ते सगळं केलं. इवन ते प्रोजेक्ट जे होतं त्यावेळेस मी टनकी म्हणण्यापेक्षा मी सुपरवाईज पण मीच केलं होतं. त्यामुळे मला सगळ्या त्याच्यातल्या खाचाखळगा सगळ्या अनुभवायला मिळाल्या. राईट. असं ते तर आहेच. अँड आय नो यू आर अ गुड कम्युनिकेटर. तुम्ही खूप चांगला संवाद साधतात. एवढ्या सगळ्या कामांच्या गडबडीत किंवा एवढ्या धावपळीच्या लाईफमध्ये हाऊ डू यू बॅलन्स युअर आर्किटेक्चरल प्रॅक्टिस सर? अँड मोस्टली ह्या आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये एक की पॉईंट काय आहे जो तुमचं USP आहे सर? माझी USP म्हणजे असंच आहे की सिम्प्लिसिटी अँड मिनिमलिस्टिक इज द एंड ऑफ द डिझाईन. ओके. हां, म्हणजे हे माझं USP आहे. म्हणजे मला जेव्हा की असं कधी असं क्लायंट पण म्हणतो अरे थोडं असं हे पाहिजे ते पाहिजे, परंतु ते होतच नाही माझ्याकडनं. कारण मला ती सवयच नाही आणि ती त्या इन्क्लिनेशन होतच नाही तिकडे. तर सिम्प्लिसिटी आणि मिनिमलिस्टिक हेच डिझाईन खरं आहे, हेच माझं हे आहे. एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये सर, हू इज द पर्सन, हू इज द आर्किटेक्ट किंवा लेजेंडरी पर्सन, रोल मॉडेल ज्याने तुम्हाला खूप प्रभावित केलं आहे अँड यू फॉलो दॅट? तसं म्हणाल तर आम्ही जेव्हा आर्किटेक्चर कॉलेजला होतो त्यावेळेस सर, मला वाटतं 2nd इयरला होतो आम्ही, त्यावेळेस आमची कॉलेजची टूर गेलेली पुण्याला. चार्ल्स कोरेने डिझाईन केलेलं आयुका नावाचं एक प्रोजेक्ट बघितलं होतं आम्ही. तर त्यावेळेस आम्हाला सर जे होते आमचे, सोनी सर म्हणून आमचे जे प्रिन्सिपल होते, त्यांनी तो आयुका प्रोजेक्ट चार्ल्स कोरेने कसा डिझाईन केला असेल, त्यांनी कसा विचार केला असेल, हे त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलं. तर तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला ॲक्च्युली. चार्ल्स कोरेच्या डिझाईनचं वैशिष्ट्य असं होतं की त्याने इंडियन ट्रॅडिशन, नंतर इंडियन कल्चर आणि इंडियन क्लायमेट याचा पूर्ण अभ्यास करून त्याचं आधुनिकतेचा बरोबर त्याने समन्वय साधला होता. ओके. दॅट्स रिअली अ गुड आन्सर सर. बिकॉज ज्यांना आपण फॉलो करतो, ज्यांच्यासारखे आपण ज्यांच्यासारखं आपल्याला व्हायचं आहे, इफ यू फॉलो हिम नथिंग इज इम्पॉसिबल अँड नथिंग इज फार अवे. And this entirely reflect your personality and your yes. आणि माझ्या कामांमध्ये मी जेवढं शक्य असेल तेवढं ते आणण्याचा प्रयत्न करत असतो. जे तुम्ही बोलताय सर ते तुम्ही करतात. सो दॅट इज द थिंग विच वी लाईक अबाउट यू. एखादा प्रोजेक्ट आहे सर, जे नवीन प्रोजेक्ट असतं किंवा एक फॉर एक्झाम्पल अ न्यू प्रोजेक्ट वेन इट कम्स टू यू, त्या प्रोजेक्टला तुम्ही कसं बघतात आणि सगळ्यात पहिला विचार काय येतो सर तुमच्या डोक्यात? जसं मी आधी पण सांगितलं होतं की
सगळ्यात प्रोजेक्ट जेव्हा येतो त्यावेळेस पहिल्या मनामध्ये हाच विचार येतो की इथे राहणारा जो क्लायंट आहे म्हणजे जो कस्टमर आहे तर त्याला इथे राहायला आता एखादी स्पेस जेव्हा मी डिझाईन करेल तर त्यावेळेस त्याला इथे राहायला कसं आवडेल म्हणजे त्याच्या अँगलने मी विचार करत असतो की त्याच्या व्हिजनने बघतो की मग त्यामध्ये त्याची पर्सनॅलिटी आली, त्याचं लाईफस्टाईल आलं, त्याचं राहणीमान, त्याची म्हणजे एकंदरीत त्याचं जे प्रोफेशन आलं हे सगळं ह्या गोष्टींचा विचार करून मी तो विचार करतो की याला हे कसं सूट होऊ शकतं, त्याला हे आवडेल का ती स्पेस, आणि तसं मी डिझाईन करत असतो. दॅट्स रिअली ग्रेट टू हिअर सर. म्हणजे याचं एक एक्झाम्पल म्हटलं, एखादा शिक्षक असेल, एखादा बिझनेसमॅन असेल, एखादा इंडस्ट्रियल असेल तर ते प्रत्येकाचं डिझाईन आहे ना हे वेगळं असेल. राईट. शिक्षकाला एक साधेपण आवडेल, असं प्रत्येकाची कलर स्कीम वेगळी असते, प्रत्येकाचे त्याच्या प्रोफेशननुसार त्याच्या स्टाईलनुसार ते डिझाईन. दॅट्स रिअली म्हणजे सर जे तुमचं सेग्रिगेशन आहे किंवा जे तुमचं लॉजिकल थिंकिंग आहे दॅट रिअली कनेक्ट्स टू पीपल अ लॉट, अँड फॉर दॅट रिझन आय थिंक दॅट the amount of success you have got it is one of the reason. दुसरं मला असं विचारायला आवडेल सर, जेव्हा तुम्ही आर्किटेक्चरल फील्डमध्ये आले तेव्हा आणि आजमध्ये तर खूप डिफरन्स आहे. 2025मध्ये तर इट इज होल डिफरंट सिनारिओ. पण आजच्या युगात जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात, जेव्हा तुम्ही काही डिझाईन करतात किंवा कस्टमर हँडल करतात, सगळ्यात अवघड किंवा सगळ्यात व्हॉट इज अ चॅलेंजिंग थिंग इन टुडेज आर्किटेक्चरल वर्ल्ड? आजकाल आपण हे जे बघतो AI असेल किंवा इंटरनेट असेल, हे सगळं चॅलेंजिंग होऊन गेलं आहे. कारण याच्यामुळे काय झालं की क्लायंटकडनं बऱ्याच वेळा इतके रेफरन्सेस येतात ना की त्यामुळे ना आपलं जे ओरिजिनल डिझाईन असतं ना ते बाजूला राहून जातं बऱ्याच वेळा. तर आत्ताच्या युगामध्ये तर ते हे सगळं बॅलन्स करणं ना हे खूप अवघड होऊन जातं. तरी त्याच्यातून आपला, जसं तुम्ही मला मगाशी विचारलं होतं की तुमची सिग्नेचर स्टाईल, तर ही मी प्रत्येकातून माझी ते रिफ्लेक्ट करतच असतो. परंतु हे जसं AI मीडिया जे आलेलं आहे त्याच्यामुळे पण थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो. एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये एवढं काम केल्यानंतर सर, हाऊ डू यू थिंक की विनियर एक पुऱ्या इंटिरियरमध्ये काय रोल प्ले करतो किंवा त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे सर? म्हणजे मी असं म्हणेल की माझी जेव्हा पहिली जी साईट होती जी लाईफमधली, तेव्हा पण मी विनियरच वापरला होता. टिक विनियर मला आजही आठवते ती. आणि आजही मी म्हणजे मी माझं जास्ती करून कल जो असतो नॅचरल मटेरियल वापरायचा असतो, वापरण्याकडे जास्ती असतो. मग त्यामध्ये स्टोन्स असतील, विनियर असेल, हे सगळे माझे आवडते. म्हणजे शक्यतो जेवढं नैसर्गिक आपल्याला देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि विनियरचा रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. मग त्यामध्ये विनियर नुसतंच फर्निचरलाच ॲप्लाय करतो असं नाही, बऱ्याच वेळा आम्ही सिलिंग्समध्ये पण वापरलं जातं, वॉल पॅनलिजमध्ये वापरलं जातं. खूप डिफरंट टाईप्स आहेत, म्हणजे बरेच आपण इनोव्हेशन्स करू शकतो त्यामध्ये. दॅट्स रिअली समथिंग टू लर्न फ्रॉम. अँड रॅपिंग अप सर, मी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेल, आणि तो एक दॅट इज नॉट फॉर मी, दॅट इज फॉर ऑडियन्स आउट देअर. जे नवीन नवीन आर्किटेक्ट्स आहे, इंटिरियर डिझायनर्स जे आज प्रॅक्टिस चालू करताय किंवा करिअर स्टार्ट करताय सर, त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल किंवा काय वन लाईनर द्याल त्यांना? डेडिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. कुठलंही काम जर असेल, म्हणजे आर्किटेक्चरलाच सांगतोय असं काही नाही, कुठल्याही फील्डसाठी सांगतोय. राईट. टॉप 10मध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आपल्या सिटीमध्ये. मग सिटीत नसेल तर आपल्या स्टेटमध्ये, जसं तुमची लेवल असेल तसं एक टॉप 10मध्ये राहायचं. आणि त्या टॉप 10मध्ये राहण्यासाठीचा आन्सर आहे ना, हे तुमच्याकडेच आहे. सर, आज तो बहुत मज़ा आया आपसे इतने सारे बात करके, बट एक चीज़ जो मुझे पूछनी है, वी आर वर्किंग फ्रॉम 8 to 9 years टुगेदर, अँड 9 वर्षापासून आम्ही काम करतोय. पण असं कधी विचारायचा प्रसंग नाही पडला किंवा आम्ही विचारलंही नाही सर तुम्हाला. बट आज इन फ्रंट ऑफ कॅमेरा वी नीड टू आस्क यू थिंग की सर, एलिगन्स विनियरसोबत तुम्ही काम करताय, तर आमच्यासाठी काही फीडबॅक, काही यू नो समथिंग, और एनी फीडबॅक और एनी सजेशन इफ यू वॉन्ट, सो विल बी हॅपी टू हिअर सर. तर पण त्यावेळेसचं सुशांतचं व्हिजन किंवा तिकडचं कलेक्शन त्यावेळेचं आणि आताचं जे सुशांत आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे जर तुम्ही स्वतःच जर फ्लॅशबॅकमध्ये जर गेला तर तुम्हाला तो फरक जाणवेल. तर आत्ता जे सुशांतकडे म्हणजे एलिगन्स विनियरमध्ये जे कलेक्शन आहे, हे जे आत्ताचे जे ट्रेंड्स आहेत आणि जे जुने पण आहेत म्हणजे ट्रॅडिशनल, ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुमच्या इथे उपलब्ध आहे. तसं सुशांतला ते गणित कळालेलं आहे आणि त्यामुळे तो बरोबर नवीन नवीन काय आणायचं,
लोकांना काय द्यायचं आहे हे त्याला आता माहीत झालेलं आहे. Shows in his personality as he talking with us guys, because he is a dynamic person I've ever met, and a good friend of mine. Sir, आज बहुत बहुत अच्छा लगा आपसे बात करके and इतना सब नॉलेज शेयर करके. हम लोग बहुत बार मिलते हैं बट ये सब बातें नहीं होती जब हम लोग मिलते हैं, बट टुडे इज रियली अ स्पेशल डे बिकॉज सर ने इतना टाइम दे के और इतना नॉलेज शेयर करके और इस शो को एक अच्छा शो बनाने के लिए बहुत 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 दिल से इंटरव्यू दिया. वी थैंक यू लॉट सर फॉर कमिंग अस, joining the show, and it's a really immense pleasure sir to have you at our show, and we really enjoyed your company. Yes, thank And you. I am going to steal your glasses. Thank you sir, thank you so much. Thank you very much.